डोंबिवली एक्सप्रेस सैराट जर नाव असेल तर परत एकदा नाव फिरणार आहे, बघू शकता. तर चला आपण पडग्याच्या रायफलकडे जाऊ. प्रथम दादा नमस्कार. नमस्कार. आज सैराटने चिंचोली अड्ड्यामध्ये गुलाल घेतला, काय बोलू? काय नाही, नेहमीप्रमाणे आज आमचा म्हणजे आम्हाला भुंगाची एकदम क्षणाला आठवण येतं. त्याच्यामुळं आज म्हणजे भरपूर दिवस बैल पण निघला नव्हता, बैलाला थोडासा मारला होता माझ्या बारक्या वासराने. त्याच्यामुळं आज बैल काढला आणि पडग्याची रायफल पायरा झाला होता आणि गुलाल केला. दादा काल भुंगारी सुद्धा गुलाल घेतला, या सैराट सुद्धा गुलाल घेतला, काय बोलाल दोन्ही बैलांबद्दल? काय नाही, भुंगाचा आशीर्वाद सैराटच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं सैराट गुलालात राहील 100%. दादा सैराट कधी घाटावर दिसणार का नाही? घाटावर लवकरच जाईल बैल, लवकरच 3 फेऱ्यात कमबॅक करेल. पण आता बघू, प्रयत्न चालू आहेत. 3 कातर आता जास्त गरमी आहे हिटिंगच्या मुलं, आम्ही 3 फेऱ्या जास्त पलवत नाही, आता गरमी जास्त त्याच्यामुळं लवकरच प्रयत्न चालू आहेत आमचे. दादा मुंबईची वनजोडी कधी पाळताना दिसेल? लवकरच. आता दादांचं काय ठरले ते, आता दादाचा आता जस्ट फोन येऊन गेला मला, मिलिंद दादाचा, का लवकरच बघू दादा काय बोलतात ना, लवकरच आल्या पहिले येऊन जोडीच पळणार आहे. दादा येवन जोडी बोललं तर मुंबईची खूप गाजवलेली जोडी आहे यावर्षीची. तर अजून भुंगाचा पलटर आहे, तर तुमच्या सैराट बद्दल काय बोला? सैराट बद्दल बोलू तेवढा कमी आहे. सैराट आता आजारातनं, आता बैलाला भरपूर मारला होता बारक्या वासरानं. कमसे कम 10-12 दिवस आम्ही बैल काढला ना, 15 तारखेपासून, पण आज काढला आणि आमची कुठेच मान खाली करून नाही दिली त्यांनी. आता पहिले पण सैराट बघितला असेल तर 000 राजा 3 असे बैलांचे पळालेलं आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? काय नाही, तो पळाले सर्व टॉपचेच बैलच पळाले, त्याच्याबद्दल काय नाही. हे बघा, ज्याचा बैल पळतो त्याला आम्ही 100% बैल देणार. आता बैल सुद्धा आजारी होता, तेव्हा सुद्धा बैल आजारी होता, त्याच्यानंतर बैलाने पुन्हा एकदा मुंबई गाजवणे चालू केली, काय बोला? काय नाही, आमचं प्रयत्न म्हणजे आमचं कष्ट आहेत प्रामाणिक, आणि बैलाला समजतं का मेहनतीचं काय, त्याच्यामुळेच आम्ही, आता तू विचारला आम्हाला 3 फेऱ्यात काय नाही पळवत, का तर आम्ही एवढं स्ट्रगल मधून बैलाला काढले, भरपूर स्ट्रगल केले, त्याच्यामुळे आम्हाला कशी थोडीशी भीती वाटते, का तर 3 फेऱ्यामध्ये गाडी एकमेकांच्या अंगावर येते, त्याच्यामुळे आम्ही 3 फेऱ्यात जास्त लवकर पळवत नाही. तर तुमच्या सहकार्यांबद्दल काय बोला, कारण की त्यांची सुद्धा तेवढीच मेहनत आहे सैराट. सहकार्याबद्दल नाही, त्यांचाच बैल आहे, मी फक्त नावाला मालक आहे, बैल त्यांचाच आहे, त्यांचा सहकारी बी करण्यात त्यांचा स्वतःचा बैल आहे. सर्व निखिल झाला, राज झाला, आमचा केदार झाला, राज झाला मोठे देसाईचा, परत आमचा तन्मय झाला किडूकपाड्याचा, यांचाच बैल आहे, कारण त्यांची भरपूर मेहनत असते, मी फक्त नावाला मालक आहे. आता बघितलं असेल तर तुमचा एक अजून एक नंदी आहे, त्या बैलाचं नाव काय? छोट्याचं छोटा सैराट, त्यांनीच मारला होता, भरपूर मारला होता सैराटला, कमसे कम 2 तास सैराट उठला नव्हता एक जागेवरून, एवढा मारला होता, त्याच्यामुळेच बैल काढला नव्हता. तर तो आहे आपल्या मित्राकडे आहे. आता बैल दोघं पण सेमच आहे दिसायला. हो, त्याचीच सर्व बघून मी घेतला होता, त्याच्यामुळं म्हणजे त्याचे गुण आणि याचे गुण सेम होते, पण तो थोड्या वेळा मारा लागला, त्याच्यामुळे मी मित्राकडे ठेवले बैल. तर त्या बैलाचं ऐकलं जातं तर तो गोट्याचा बाहेर असला ना तरी तो गोट्यात जातो रात्री, तुम्ही फिरवायला नेला तरी. दोघांना ती सवय आहे, सैराटला पण ती सवय आहे. सैराटला मी सोडला गाडीच्या 4 व्हीलरच्या पुढे जातो आणि गोट्यामध्ये येते, गोट्यातनं सोडला तर तो भट्टीवर 4 व्हीलरच्या पुढे जाऊन थांबतो. तर सैराटचं असं म्हणलं जातं की बैलाने 2 उड्या मारल्या तो बैल पुढे कार्यक्रम करतो. बघितलं असेल आता तुम्ही, एक उडी मारली होती तेव्हाच समजलं का 100% कार्यक्रम होणार. आता पुढे सुद्धा अजून सैराट असेच गुलाल घेत जाऊ, हेच आपले, आणि तुमच्याकडून मनापासून धन्यवाद. आमच्याकडनं तुमच्या चॅनलला खूप सारे धन्यवाद, आणि असा तुम्ही पुढे जावं.